नमस्कार, मी महादेव चिंतले, आदिराज स्वराज स्वाभिमान फार्मर प्रोड्यूसर कंपनी टाकळी तमा। आमच्या कंपनीचा उद्देश जो आहे तो आपल्या भागामध्ये अनेक वर्षापासून आपण जे पिकवतोय ते आज रासायनिक खताचा वापर करून पिकवतोय आणि मोठ्या प्रमाणात आपण आपल्या येणाऱ्या पिढींना भविष्यांना रोगास बळी करून देतोय। म्हणजे आपण देतोय काय, त्यांना वारसा हक्कामध्ये फक्त रोग देतोय। कोणाला ट्रस्ट असेल, कॅन्सर सारखे रोग असतील, गुडघेदुखी असेल, या सगळ्या जे बिमारीचं जे मूळ आहे ते रासायनिक खताचा वापर जास्त मोठ्या प्रमाणात आपण करतोय आणि येणाऱ्या पिढींचं भविष्य आणि आयुष्य धोक्यामध्ये टाकण्याचं काम आपण करतोय। तर मागल्या 2022 पासून आम्ही कंपनी स्थापन केल्याच्या नंतर त्यानंतर आम्ही ग्रामीण भागात असेल, शहरी भागात असेल, तर आपल्याला सगळ्यात जर चांगलं काम जर काय करायचं असेल तर लोकांच्या आरोग्यावर काम करायला पाहिजे। आणि जर लोकांचं आरोग्यच नसेल, समाजाचं आरोग्यच नसेल, तर आपण किती कमावलो ह्याचा काही अर्थच राहणार नाही। म्हणून या ठिकाणी आम्ही समस्त शेतकरी बांधवांना अशी विनंती करतोय की आपण येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडे पैसा किती आहे त्याच्यापेक्षा आपल्याकडे आयुष्य कसं आहे आणि आपलं शरीर यष्टी कशी आहे याच्याकडे जरूर लक्ष द्यावं आणि आपण होईल तेवढं रासायनिक शेतीपासून दूर जावं आणि नैसर्गिक असेल, सेंद्रिय असेल, आपण आपल्या सेंद्रिय शेतीमधून नैसर्गिक शेतीपासून, गोमूत्रापासून असेल, गाईच्या शेणापासून असेल, आपण आपले प्रोडक्ट आपल्या शेतामध्ये स्वावलंबी व्हावं। उत्पन्न खत टाकल्यामुळे जास्त होईल असं नाही, खत नसेल आणि आपण आपल्या जरी जैविक निविष्ठाचा जरी वापर केला तरी 100% चांगला रिझल्ट येतोय। आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पिढींना आपण वारसामध्ये त्यांचं आयुष्य, आज जर आपण विचार केलो आपल्या आज्याचं आयुष्य पहा, 100 वर्ष, 110 वर्ष, 90 वर्ष जगायचे, पण आज आपण 60 वर्षाच्याही पुढे जगू शकत नाहीये। हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि आपण त्या गोष्टी इथून पुढे तरी अवलंबायला पाहिजे। मी माझ्या कंपनीच्या वतीने जैविक निविष्ठा बनवलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या जे काही फार्मर प्रोड्यूसर कंपनीमध्ये आमचे जे सदस्य आहेत आम्ही ते त्यांना तर देऊच, पण त्या व्यतिरिक्त मी सगळ्या सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतोय की आपण येणाऱ्या काळामध्ये जैविक निविष्ठा आपण आपल्या ठिकाणी आपल्याला जे बनवता येते, जीवामृत बनवता येते, घनामृत बनवता येते, दसपर्णी अर्क बनवता येते, ज्या गोष्टी आहेत जे आपल्याला बाजारामध्ये 2 ते 2.5 हजार रुपये किमतीला एक फवारणीसाठी घ्यावं लागतात, त्याच आपण इकडे 2 ते 250 रुपयामध्ये सहज बनवू शकतोय। आपला आर्थिक होणारा खर्च शेतीवर तो पण कमी होईल आणि विशेष म्हणजे विषमुक्त अन्न जे म्हणतोय आपण तो आपल्याला खाण्यासाठी योग्य आणि चांगला असेल आणि तेच आपलं सर्व काही जे आपण कमावतो जे म्हणतोय तेच जर आपल्या मुलाबाळांना जर कमावून दिलं तर ते नक्कीच आपल्या सगळ्यांच्या फायद्याचं होईल आणि येणारं भविष्य टिकेल आणि त्यांचं आयुष्य वाढेल। एवढंच बोलतोय, मी थांबतोय। नमस्कार, जय हिंद।